तुला चांगली बोलू शकलो नाही याच्यापेक्षा वाईट काय? संपत्तीचं कारण काय? विलंबत 15 वर्षाची मुलगी पडून जाते, 17 वर्षाची मुलगी पडून जाते. आणि पडून गेलेली एकही मुलगी कधी विद्वान मुलाबरोबर जात नाही. हुशार पोराच्या मुलगी नाहीच लागणार नाही. मुलगी प्रेम करताना असं भंगलीच पोरला सापडा काहीच नाही. त्याच्याकडे 2 ड्रेस आणि 1 मोबाईल आहे, डबल अंडरपॅन्ट सुद्धा. स्थिती खरे कापते. आणि महिला म्हणलं सांगून टाकतो तळतळीनं, मी तळतळीनं म्हणणारा माणूस आहे. मी आणतोय महाराज म्हणावा, माझी तारीख घ्यावा, माझ्या पाया पडावा, हा माझा विषय नाही. मी आता रिटायर म्हणला माणूस आहे. 31,000 कीर्तन झाले नाही आतापर्यंत. 31,000च्या पुढे सुरुवात झाली. हे नट ना नट गेलाय माझ्या अंगाचा. तुमचा अंक का असं होते मला पुढे वाढवायला. म्हणजे 32 वर्ष डांबरीवर गेले मला. रात्र दिवस डांबरीवर, रात्र दिवस तरी 3 करतो रोज. मी काय तळतळीने म्हणणार माणूस आहे. आणि मी थोडस तुम्हाला वाईट का म्हणतो, मला काय तुमच्याशी गेलं नाही, पण आम्ही तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही आमचे ऐकलं पाहिजे. बोलणारा तुमचा आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. तुम्ही माझ्या हात थोडं ऐकलं पाहिजे. तुमचं काय मुलींनी बापाच्या स्वप्नाचा चक्का सुरू केला. चक्का सुरू. प्रत्येक बापाला स्वप्न मुलगी मला आहे. आज तुम्ही नवरीच्या घरी सुखी आहात, ही बापाची देण आहे. आणि बापाचं स्वप्न काय नाही तुम्हाला, माझं लेकरू फक्त नवरीच्या घरी सुखी राहा. काय स्वप्न आहे त्याचं? उद्या 28 तारखेला रक्षाबंधन आहे. माझी मुलगी जर भावाला ओवाळायला आली तर तिला 2 रुपये भावाकडे मागण्याची अपेक्षा नसली पाहिजे. इतकी मुलगी सुखी असली पाहिजे. काय स्वप्न आहे? काय स्वप्न आहे? बापाला काय अपेक्षा आहे? सांगा ना, काय अपेक्षा आहे? काय आईचा व्यवहार करणारा बाप आहे. पाण्याची बाटली विकत न घेणारा बाप आहे. आणि मिसळ पाव खाऊन जगणारा बाप आहे. त्याला मुलीच्या बाबतीत एकच स्वप्न आहे की माझं लेकरू सुखी असावं. याच्यापेक्षा काय स्वप्न आहे? त्याला काय तुमच्याकडे मागायचं नाही. त्याच्यामध्ये त्याचा स्वार्थ कमीचा सुद्धा नाही. मुलगी जर पसंत नाही असा एखादा मुलगा जर म्हटला ना, तर तो बाप रात्रभर उशीमध्ये गुंतून गुंतून रडतो. आणि तो एकच प्रश्न विचारतो मनाला, माझ्या बुजीरवाण्या लेकरा काय दोष? आणि पुढे ऐका मॅडम, बाप मुलासाठी ह्या गोष्टी, मुलीसाठी ह्या गोष्टी का करतो? त्याचं एक स्वप्न आहे. काय माहिती स्वप्न? गुरुमानी जायगा उद्या जर माझं शरीर थकलं, माझी इंद्रिय मला धोका देणार आहे, माझं शरीर एक दिवस थकणार आहे आणि मी मुलाच्या आणि सुनेच्या ताब्यात करणार आहे. पण ज्या दिवशी माझ्या मुलाच्या सुनेच्या ताब्यात आहे, माझे लेकरू जर माझ्या घरात मला भेटायला आलं तर त्या लेकराला पोटभर चांगलं जेवण मिळणार नाही. हे स्वप्न